नमस्कार मित्रांनो, लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक नवीन सोसायटीमध्ये एक 4 BHK बंगलो पाहायला आलो आहोत। हा जो बंगलो आहे 1500 स्क्वेअर फूटमध्ये येतो, पावणे 1500 स्क्वेअर फूटमध्ये येतो। 7 पाणी लेआउट सँक्शन आहे आणि बसवेश्वर चौकापासून अगदी जवळ पिनाटी मंगल कार्यालय, ज्याला की पार्वती मंगल कार्यालय म्हणतात, त्या पार्वती मंगल कार्यालयापासून एकदम जवळ आणि चांगल्या VIP सोसायटीमध्ये बंगलो आहे। ज्यांना कोणाला सोसायटीमध्ये घर पाहिजे असेल त्यांनी या सोसायटीचा ह्या बंगलोचा नक्की विचार करावा। समोरचा जो रोड पाहतो तुम्ही तो 80 फुटाचा आहे आणि आपल्या बंगलो समोरचा जो रोड आहे तो 30 फुटाचा आहे। बंगलो समोर 20,000 स्क्वेअर फूटचा ग्रीन बेल्ट आहे। ही प्रॉपर्टी 7 पाणी लेआउट सँक्शन आहे, राऊंड ऑफ रोड आहे। म्हणजे सोसायटीमध्ये येण्यासाठी फक्त एकच गेट आहे। तर आपण जी प्रॉपर्टी पाहिलेलं ही समोरचा व्ह्यू तुम्ही पाहून घ्या। समोर 4 व्हीलर पार्किंग आहे आणि चारही बाजूंना उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व चारही बाजूने व्हेंटिलेशन 3-3 फुटाचं सोडलेलं आहे। सेपरेट बंगलो आहे, हे रो हाऊस वगैरे काही नाही। तुम्ही बाजूचं व्हेंटिलेशन पाहता। आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे। जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत। आपली शेत, जमीन, प्लॉट काही असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा भाडेतत्वावर एखादी प्रॉपर्टी द्यायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण हॉलमध्ये आलो आहोत। हॉलचा व्यू पाहून घ्या। खाली एक हॉल, एक किचन, एक बेडरूम, देवघर आणि स्टोरेज रूम किचनसाठी आणि टॉयलेट बाथरूम सेपरेट। खालच्या साईडला टॉयलेटमध्ये कमोड दिलेला आहे। किचन तुम्ही पाहू शकता, ट्रॉली वगैरे पूर्ण सेटअप रेडी आहे। फुल फर्निचर असं किचन आहे, बॉक्स वगैरे केलेले आहेत। किचनची जी दिशा आहे ती पूर्व येते आणि किचनमध्ये देवघर नसता किचनच्या बाजूला एक देवघर बनवलेलं आहे। स्टोरेज रूम पण दिलेले आहे। ओनर बाहेरगावी राहतात, जरा थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्ह्यू थोडासा ब्लँक दिसत आहे। हे देवघर आहे मित्रांनो, 5 बाय 5चं देवघर आहे। पूर्व दिशा आहे ते देवघरची। आता आपण दुसऱ्या मजल्यावरती जाऊ। टोटल 2 मजले आहे बंगलो। खाली 1 BHK, वरी 3 बेडरूम प्लस गॅलरी। वरच्या मजल्याला टोटल 2 गॅलरी आहेत। 7 बाय 6ची गॅलरी आहे आणि 3 बाय 5ची गॅलरी आहे। आता आपण बेडरूममध्ये आलो आहोत। ही बेडरूम जी आहे ती मास्टर बेडरूम आहे। तुम्ही बेडरूमचा व्ह्यू पाहून घ्या आणि फुल फर्निचर केलेलं आहे बेडरूमला आपण। बेडरूमची गॅलरी आहे आणि सेफ्टी डोअर केलेला आहे, ग्लास वगैरे लावून घेतलेले आहेत। समोरची सोसायटी तुम्ही पाहू शकता, 20,000 स्क्वेअर फूटचं ग्रीन बेल्ट आहे। हे बेडरूममध्ये पूर्ण फर्निचर केलेलं आहे, टॉप क्लास फर्निचर केलेलं आहे मित्रांनो। ज्यांना कोणाला 4 BHK बंगलो सोसायटीमध्ये पाहिजे असेल त्यांनी या बंगल्याचा नक्की विचार करावा। हे टॉयलेट बाथरूम, हे मास्टर बेडरूम आहे। आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊ। त्याला पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे। तर दुसऱ्या बेडरूममध्ये आला आहोत, त्याला पण फर्निचर वगैरे केलेलं आहे। आता आपण तिसऱ्या बेडरूममध्ये आलो आहोत। या बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे। वरच्या मजल्यावरती 2 बाल्कनी आहे टोटल। मोठी फॅमिली ह्या बंगलोमध्ये आरामशीर राहू शकते। 3 बेडरूमला फर्निचर केलेलं आहे, हॉलला, किचनला वगैरे। दिशा पश्चिम येते। पावणे 1500 स्क्वेअर फूटचं प्लॉट एरिया येतो। आता ही बाल्कनी मोठ्या साईजची बाल्कनी आहे। पुढे सेफ्टी ग्लास बसवलेले आहेत पूर्ण बंगलोला। व्हेंटिलेशन भरपूर आहे मित्रांनो। अशाच एका नवीन व्हिडिओसोबत येऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।